तर संचितला खायची होती पुरणपोळी आणि लहान मुलांचं कसं कधी काय खावं वाटेल काय भरोसा नसतो त्यांचा. खाणं कमी आणि कामं लावणं जास्त. त्यामुळे संचित म्हणला की मला खायची आहे पुरणपोळी. मी म्हटलं मम्मीला नको राहू देच कशाला करते. तर मम्मी म्हणले नाही नाही नको. तू गेली की नंतर असं वाटेल की एवढं पिल्लू पोळी मागत होता आणि साध्या पोळ्या पण केल्या नाहीत. त्यामुळे मम्मीनं पुरणपोळीचा आपला घाट घातला. नंतर मी आपलं मसाल्याची वगैरे आमटीची तयारी करून दिली आणि डाळ शिजवून घेतली. डाळीला परतून घेतलं आणि नंतर इथं बघू शकता मम्मी बनवायला लागले पोळ्या. तर पोळ्या कशा एकदम छान टमटमीत अशा फुगल्या की छान दिसायला पण छान दिसतात आणि पोळ्या छान लालसर अशा भाजून घ्यायच्या. किती पोळी एकदम टमटमीत अशी फुगले बघू शकता तुम्ही. आणि मम्मीचं पोळ्या करायचं काम सुरू होतं आणि माझं व्हिडिओ काढायचं काम सुरू होतं. नंतर मम्मीनी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. पोळ्या झाल्या की आमटी केली आणि मस्त असं संध्याकाळचं आम्ही पुरणपोळीचं कोणताही सण नसताना पुरणपोळी खाऊन घेतली. या तुम्ही पण पुरणपोळी खायला आवडत असेल तर. आणि तर मस्त अशी कटाची आमटी पण बनवली. चला मिनी ब्लॉग